नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। भाजपासोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचं केलं स्पष्ट। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार, पण स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम। बडगुजर यांच्यासोबत एकत्र काम करू शकत नसल्याचं केलं स्पष्ट। सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच अंधारात। बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। बडगुजर नाशिकहून मुंबईत दाखल। खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीमध्ये बैठक। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकांना महत्त्व। दोन्ही शिवसेनांच्या बैठक स्थानांमध्ये अवघ्या 200 मीटरचं अंतर। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध। हद्दवाढ झाल्यास झेडपी आणि मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा। मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष। एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच अहमदाबादहून लंडनला जाणारं विमानाचं उड्डाण रद्द। दुपारी नियोजित असलेलं उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी विद्यार्थ्यांनी उड्या मारून वाचवले प्राण। वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबवाल आणि रायगडच्या मैथिली पाटीलला अश्रू नयनांनी अखेरचा निरोप, तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार। इराण आणि इस्रायल मधला संघर्ष शिगेला। तेहरानमधील भारतीयांनी शहर सोडावं। इराण इस्रायल युद्धामुळे भारतीय दूतावासाकडून महत्त्वाची सूचना। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।